श्री स्वामी समर्थ महाराज, आम्हा सर्व महिलांना एक प्रश्न पडला आहे की विटाळाच्या वेळेस देवाचे दर्शन घेतले तर चालेल का? यावर आम्हाला तुम्ही सविस्तर माहिती द्या. श्री स्वामी समर्थ. ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही हा प्रश्न खूप मोठा केलेला आहे, याच्यावर मला उत्तर देणं भागच आहे. बघा, सगळ्या भक्तगणांनी आणि सर्व ज्या महिला असतील त्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. याच्याबाबत तर मी बोलणार नव्हतो, पण आता ठीक आहे, तुम्ही मला प्रश्न केला तर त्या प्रश्नावर मला उत्तर देणं भाग आहे. बघा, प्रत्येक महिला हिचा काही दोष नसतो. तिला विटाळ ज्यावेळेस अडचण येते, ज्यावेळेस हे नैसर्गिक आहेत या गोष्टी, तसं बघायला गेलं तर. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने तुम्ही पाहायला गेलात तर हे नैसर्गिक आहे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला मी एक माझ्या गुरूंनी सांगितलेला अनुभव किंवा चमत्कारच म्हणा, याच्याबाबत मी बोलतो. कारण की हा अनुभव खूप मोठा आहे आणि ही शक्तीच करू शकते. आणि अनेक महिलांना तर प्रश्न पडलेलाच आहे. ज्यावेळेस स्त्रीला अडचण येते त्यावेळेस स्त्रीनी कुठल्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं का, या मंदिराच्या बाहेरनं दर्शन घ्यावं का, हे प्रत्येक महिलेला प्रश्न पडतो, स्वाभाविक आहे. ज्या महिला याचं पालन करतात त्यांच्याबाबत आहे हा व्हिडिओ. आणि हे जे काही गोष्टी आहेत तर याच्यावरती माझ्या गुरूंनी मला या गोष्टी सांगितलेल्या. माझा जन्म पण नव्हता, त्याच्या अगोदरची घटना आहे. बघा, माझ्या गुरूंनी जे काय माझ्या गुरूंनी लीला करून दाखवली ते माझ्या गुरूंनी मला सांगितलं. माझा जन्म नव्हता, माझे आईवडील त्यावेळेस माझ्या गुरूंच्या सानिध्यामध्ये होते. माझ्या गुरूंच्या संगती अनेक लोक असायचे, अनेक भाविक असायचे. आणि त्यांची गाणगापूरला यात्रा निघायची. माझे गुरु महिनाआड गाणगापूरला जायचे. ज्यावेळेस त्यांच्या मनात यायचं त्यावेळेस ते गाणगापूरला जायचे म्हणजे जायचेच. कारण की माझे गुरु हे दत्त महाराजांचे भक्त आहेत, नाथांचे भक्त आहेत. आणि ते गिरनार पण यात्रा करत असायचे. वर्षातून एकदा दोनदा पण त्यांची गिरनार यात्रा व्हायची. आणि त्यावेळेस माझ्या गुरूंनी यात्रा काढलेली, मोठी बस यात्रा काढलेली. त्यावेळेस अनेक महिला होत्या, अनेक पुरुष होते. सगळेजण बसमध्ये बसले, सगळ्यांचा आनंद होता. आनंदामध्ये दत्तात्रय भगवानांचं, आपल्या स्वामी महाराजांचं नामस्मरण चालू होतं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अशा पद्धतीने बसमध्ये सगळे श्रद्धेने नाम घेत होते. एक आनंद, एक उत्साह प्रत्येकाच्या मनात होता. आम्ही कधी गाणगापूरला पोचतोय आणि कधी दत्तात्रय भगवानांचं दर्शन घेतोय. बघा, यात्रा काढली तर सगळ्यांना आनंद असतो. तुम्ही स्वतः जाण्यामध्ये आणि एखादा साधू असेल, संत असेल किंवा योगी असेल, त्याच्या संगती यात्रा करण्यामध्ये खूप आनंद वेगळाच असतो. ती मजाच वेगळी असते. कारण त्यावेळेस आम्हाला त्या साधू संतांचा सत्संग ऐकायला मिळतो, काय अनुभूती ऐकायला मिळते. कारण की आम्ही ज्यावेळेस यात्रेला जातो आम्हाला काय अनुभव पण येत नाही ना, आम्हाला कुठला साक्षात्कार घडत. कारण की आम्ही फक्त जातो, एक ट्रिप म्हणून जातो, दर्शन घेतो. मग ते घाई गडबडीमध्ये परत दर्शन घेतात, पुढच्या दिशेला धावतात. त्याच्यामुळं आपला भाव तिथपर्यंत देवापर्यंत पोचत नाही. त्याच्यामुळे इतरांना काय, बऱ्याच लोकांना त्याचा अनुभव येत नाही. पण ही दत्त महाराजांची शक्ती इतकी मोठी आहे, तर तुमच्या विचारांच्या पलीकडे या गोष्टी आहेत. लक्षात ठेवा, हे अनुभव ऐकण्यासारखे आहेत. आणि हाच अनुभव माझ्या गुरूंनी मला सांगितलं. कारण की बघा,
माझे गुरु हे धनाजीनाथ बाबा आहेत, त्यांचे गुरु हे संभाजीनाथ बाबा आहेत. आणि त्यावेळेस संभाजीनाथ बाबा पण होते आणि माझे गुरु पण होते. दोघं गुरु शिष्य यांनी ती यात्रा काढलेली आणि सगळे गेले. गाणगापूरला पोचले, रात्र झाली आणि त्यावेळेस रस्ते चांगले नसायचे हो. आबडधोबड रस्ते, खड्डे एवढे, ती बस 30-40च्या पुढं जात नसायची. पण लोक कितीही थकली, पण ज्यावेळेस तुम्ही गाणगापूरला उतरलात ना तर सगळा थकावट निघून जायचा आपला. आणि तो एक आनंद वेगळा असायचा. त्यावेळेस गाणगापूरला आहे ना खूप चैतन्य आणि खूप बरं वाटायचं. कारण की आम्ही पण गाणगापूरला जात राहतो. मी लहानापासून माझ्या गुरूंच्या मांडीवरच खेळलेलो आहे, त्याच्यामुळं काय प्रश्न नाही आहे. आणि माझे गुरु खूप प्रेमळ आहेत, खूप दयावंत आहेत, दयाघन आहेत. आज त्यांनी माझ्यावरती दया दाखवली. प्रत्येक वेळेस त्यांच्या मुलांपेक्षाही जास्त माझ्यावर प्रेम केलं आणि मला अध्यात्म दिला. असे गुरु जन्मोजन्मी या दासाला मिळावे. आणि माझ्या गुरूंनी ज्या वेळेस तिथे गेले, सगळ्यांनी स्वच्छ हातपाय धुतले संगमामध्ये. का दुसऱ्या दिवशी स्नान करायचं होतं सगळ्यांना. कारण की जो जातो पहिल्या संगमामध्ये डुबकी मारतो. आणि संगमामध्ये रात्री तर कोण आंघोळ करू शकत नाही, दिसत नाही, काय नाही. त्यावेळेस काय लाईट नसायच्या. या आजची घटना नाही बरं काही, ही 50 वर्षापूर्वीची घटना आहे जी मी सांगतोय तुम्हाला. जो अनुभव सांगतोय महिलेबाबतच अनुभव आहे हा. सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे, लक्षात ठेवा. हा महिलाबाबत अनुभव आहे. आणि महिलेला ज्यावेळी अडचण येते त्याच्याबद्दल हा प्रश्न आहे. म्हणून महिलांना याच्याबाबत खूप छान माहिती मिळणार आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐका आणि व्हिडिओ पूर्ण ऐकायचा आहे बरं का. अर्धवट ऐकलं तर तुम्हाला त्याची माहिती व्यवस्थित मिळणार नाही. म्हणून पूर्ण व्हिडिओ ऐकायचा. आणि त्यावेळेस सगळ्यांनी तिथे गुळवणीकर महाराजांचा मठ आहे, त्या ठिकाणी सगळे थांबले. जागा मोठी. त्यावेळेस सगळे मस्तपैकी खाली आवरामध्ये सगळे बसले. जे मठाचा आवर आहे त्याच्यामध्ये बसले आणि सगळ्यांनी दिगंबरा दिगंबरा नामाचा घोष केला. सगळ्यांनी सगळे आनंदात अर्धा तास 1 तास सगळे नामस्मरण करत होते. खूप सगळ्यांना बरं वाटलं. माझ्या गुरूंचं आकर्षण खूप मोठं बरं का, चैतन्य खूप आहे. माझ्या गुरूंची शक्ती अपरंपार आहे. संसारामध्येच राहतात. आता 70च्या पुढं वय आहे त्यांचं, पण बोलतात ना दत्त महाराजांची काय कृपादृष्टी आहे त्यांच्यावरती. बोलतात गुरुच्या मनातलं कोण जाणू शकत नाही. म्हणून सबसे बडा गुरु आणि गुरु से बडा गुरु का ध्यास. एवढे माझे गुरु श्रेष्ठ आहेत. आणि माझ्या गुरूंनी आणि संभाजी बाबांनी त्यांचे गुरु म्हणजे आमचे सद्गुरू सगळ्यांचं नामस्मरण झालं. सगळे बसले. मस्त थंड हवा चालू होती, सुटलेली थंड हवा. आणि गुरूंनी सांगितलं सगळ्यांनी मस्तपैकी ज्याला जप करायचं त्याने जप करा, ज्याला नाम घ्यायचं त्याने नाम घ्या, ज्याला गुरुचरित्र वाचायचं त्याने गुरुचरित्र वाचा. सगळ्यांना आदेश दिला. मग प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने सेवा करू लागले. काही लोकांना सांगितलं मस्तपैकी खिचडी भात घाला. कारण की बघा यात्रेला गेलं तर शॉर्टकटच माणूस बघतो. आणि त्यावेळेस गुरूंच्या आदेशाने 4-5 महिला उठल्या, 2-4 पुरुष उठले. कोणी बटाटा कापला, कोणी मिरची कापली, कोणी टोमॅटो कापले. काही महिलांनी फोडणी दिली. आणि अचानकच एका महिलेला तिथे अडचण आली. त्या महिलेला अडचण आली तिथेच जो संस्कृतमध्ये शब्द ऋतुमती झाली ती, म्हणजे आपण विटाळ असं म्हणतो त्याला. आणि तिला अडचण आल्यावरती ती महिला बिचारी रडू लागली. इतक्या लांबून मी आले, महाराजांचं दर्शनही घेतलं नाही. ठीक आहे, संगमात संध्याकाळी हातपाय धुतले आम्ही रात्रीच्या वेळेस, पण माझं स्नान नाही झालं. बघा माणसाची रुकरुक राहते. कारण भक्ती थोर असते प्रत्येकाची, मग ती महिला असो किंवा पुरुष असो. देवाने भेदभाव नाही केलेला आहे. प्रत्येकाने
मनातला हा विचार काढायचा ही महिला आहे आणि तो पुरुष आहे, फक्त लिंगभेदाचा फरक आहे. व प्रत्येक व्यक्ती, महिला असो किंवा पुरुष असो, हा प्रत्येक व्यक्ती ब्रह्माचा अंश आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. फक्त ती महिला, तिला महिलेचं रूप मिळालेलं आहे, पण आत्मा एकच आहे. आणि पुरुषाला पुरुषाचा देह मिळाला, पण आत्मा एकच आहे. काय देवाने अशी लीला घडवली आहे, तर पुढच्या जन्मामध्ये पुरुष स्त्री पण होऊ शकते आणि स्त्री पुरुष पण होऊ शकतो. या आपल्या शास्त्रांमध्ये पण लिहिलेल्या घटना आहेत आणि आमच्या गुरूंनी पण आम्हाला ते सांगितले. म्हणून त्या आईला तिथे अडचण आली. आमच्या नातसंप्रदायामध्ये आई आणि बहीणच बोलतात बरं का. आणि त्या स्त्रीला अडचण आली, ती रडू लागली आणि तिने माझ्या गुरूंना प्रार्थना केली, महाराज मी एवढ्या लांबून आले, काय उपयोग झाला माझा? माझी एवढी श्रद्धा आहे दत्त महाराजांवरती आणि दत्त महाराजांनी असं कसं केलं? बघा कसं असतंय, हे दत्त महाराज करत नसतात, हे तुमच्या आमचे विचार असतात. बघा हे नैसर्गिक आहे, त्याला तुम्ही आम्ही करू शकतो का काही? ज्या वेळेस एखाद्या स्त्रीचा महिनाभर तर ती अडचण येणारच आहे. मग अडचण आली त्याच्यामुळे दुःख मानू नये. माझे गुरु काही म्हणले नाही तिथे. माझे बोलले अरे ठीक आहे, रडू नको, शांत राहा बोलले, तू चिंता करू नको. पण तिथं आता काय, त्या जुन्या काळामध्ये लोकांचं बोलतात ना, थोडंसं विचार वेगळे होते. त्यावेळेस सगळे नावं ठेवायला लागले त्या महिलेला. अरे हिच्यामुळं आता आमची पण यात्रा काय फोल होते, काहीला अडचण आले, आता सगळे बाटाबाट होणार, अमुक होणार, तमुक होणार, सगळे त्या महिला बिला बोलू लागल्या. प्रत्येकांचे विचार वेगवेगळे असतात. पुरुष पण बोलू लागले, अरे एवढ्या लांब आलो, हिला कळत नव्हतं का, मग घरी राहायचं, अमुक राहायचं, तमुक राहायचं. आणि माझ्या गुरूंच्या कानावर पडत होते. आणि काय माझ्या गुरूंना वाटलं काय माहीत, माझे गुरूंचे गुरु तर काय म्हणत नव्हते. संभाजी बाबा ते आपले एकांतामध्ये बसलेले हवा खात. संभाजी बाबांच्या जटा पायापर्यंत होत्या आणि दाढी अशी पोटापर्यंत होती. संसारामध्ये राहून बरं का, संसारामध्ये राहून पण योगी घडतात, असं नाही त्याला संन्यासच घ्यावा लागतो. आणि संसारिक अधिकारी तोही त्याच्या गुरूंच्या भक्तीवरती लीला आणि चमत्कार करू शकतो. आत्ताची पिढी मानू या न मानू, पण अध्यात्म मार्गात या घटना घडतात, लक्षात ठेवा. आणि ते झालं, सगळे लोक त्या महिलेला नाव ठेवायला लागले. त्या बिचाऱ्याला एवढं दुःख झालं, तिला महाराज माझी काय चुकी याच्यामध्ये, मी असं काय पाप केलं, हे सगळे मला नावं ठेवायला लागले. बिचारी एकटी पडली हो, काय तिने काय चूक केली? आणि त्यावेळेस माझ्या गुरूंना काय झालं काय माहीत, गुरूंनी सगळ्यांना झापडलं तिथं. गबसा म्हणले, बोले प्रत्येकाने आईच्या पोटी जन्म घेतलाय ना, विटाळातनंच जन्म घेतला ना तुम्ही बनले का? वेगळं काय आहे त्याच्यामध्ये? का कोण आकाशातनं पडलं का जमिनीतनं प्रगट झाला कोण? असे माझ्या गुरूंचे उद्गार होते बरं का. हे माझ्या गुरूंनी स्वतः मला सांगितलेल्या घटना आहेत या सगळ्या, सत्य, याच्यात काही तीळ मात्र नाही. बघा अनुभवाशिवाय बोलू नये, माझं एक मत आहे. ज्याला अनुभव आहे त्यांनी त्या गोष्टी बोलाव्या. हे मनातलं स्वतःचं काही नाही, म्हणजे आपण याच्यात काही फेक नाही आहे. कारण की गुरु परंपरा आहे आमची. अध्यात्म मार्गात अनेक अनुभव होतात, चमत्कार होतात, जे नास्तिक असतात त्यांच्या बुद्धीच्या पलीकडे. कारण ते कधी देवाला भजतच नाही, देवाला जाणूनच घेत नाही. त्याच्यासाठी उतरावं लागतं फील्डमध्ये. जोपर्यंत बॉर्डरवर तुम्ही जात नाही तोपर्यंत दुश्मन तुम्हाला कळणार नाही. जेव्हा एखादी गोळी छातीत बसत नाही त्यावेळेस कळते ही गोळी आहे बाबा, छातीत घुसल्यावर मृत्यू होतो, तेव्हा त्या मृत्यूचा अनुभव येतो. तसा अध्यात्म मार्ग आहे. जोपर्यंत तुम्ही उपासनेला बसत नाही, जोपर्यंत तुम्ही ग्रंथपुराण वाचत नाही, जोपर्यंत तुम्ही गुरु सानिध्यात बसत नाही, तोपर्यंत तुम्हाला अध्यात्माचा अनुभव येणार नाही ना, देवाचा अनुभव येणार नाही. अशाच पद्धतीचं आहे हे सगळ्या गोष्टी. आणि त्यावेळेस माझ्या गुरूंनी त्या महिलेला दिलासा दिला, चिंता करू नको ताई, मी आहे ना, का चिंता करतेस? माझ्या गुरूंची भक्ती खूप श्रेष्ठ बरं का, खूप गुरूंवर विश्वास आणि दत्त महाराजांवर प्रचंड विश्वास, त्यांचा प्रचंड विश्वास. गाणगापूर म्हणजे त्यांचा श्वास होता. माझ्या गुरूंचा गाणगापूर म्हणजे श्वास. त्यांना गाणगापूरला गेलं नाही ना तर त्यांना राहायचंच नाही, गाणगापूरला जायचेच ते.
आणि ज्यावेळेस ते निघायचे ना, अनेक शिष्य परिवार, अनेक भक्तगण त्यांच्या संगती निघायचे. एवढा ध्यास असायचा गाणगापूरला जायचा. आणि तिथं गेल्यावरती माझ्या गुरूंनी सगळ्यांना झापडलं तिथे. म्हणजे जेव्हा त्या महिलेला बोलत होते तेव्हा माझ्या गुरूंनी झापडलं सगळ्यांना. एवढे बोलताय ना तुम्ही, बघा आता स्वामी महाराजांची लीला काय आणि महाराजांची ताकद काय, दत्तात्रय भगवानांची ताकद काय, आता सगळ्यांनी पहा. गुरूंनी आदेश दिला त्या महिलेला, हे सगळ्यांनी कांदा टोमॅटो सगळं कापलंय ना, सगळ्यांनी बाजूला बोलले. माझे एक अधिकार आहे तो बोलण्याचा. आणि अधिकार काय ते कोणाला पण होत नाहीये. जे बोलतोय ना माझ्या अंगावर काटा येतोय. माझ्या गुरूंमध्ये सामर्थ्य किती आहे बघा ना तुम्ही. सगळ्यांना बाजूला बोलले आणि त्या ताईला म्हणले, ओठ बोलले, रडते काय, मी सांगतो तुला, जा स्वतःच्या हाताने तो खिचडी भात बनव. सगळे अरे असं कसं महाराज, तिला अडचण आली आहे, सगळी बाटाबाट होईल, आपली यात्रा फोल होईल, असं तसं बोलू लागले. मग माझे गुरु बोले, तुम्हाला कळतं का मला कळतं? जर मला कळतं म्हणून तुम्ही माझ्या संगती आलात ना, मी सांगतो ते करायचं, जास्त बुद्धी लावायची नाही, अशा माझ्या गुरूंचा आदेश होता. आणि माझ्या गुरूंनी जेव्हा आदेश दिला सगळे गप्प बसले. तुला जा आणि खिचडी भात शिजव, यांना कोणालाच देऊ नको खायला, यांना विटाळ होतोय ना, फक्त मी आणि माझ्या गुरूंना खायला दे, बघू आम्ही मरतोय का आम्हाला पाप लागतंय का महाराज आमच्यावर कोपतायत, ते मला पाहायचंय बोलले. आणि त्यावेळेस त्या महिलेला इतका आनंद झाला. आता गुरूंची आज्ञा ना माझ्या, त्यांनी प्रश्न केला, महाराज चालेल का पण तुम्हाला? मी सांगतो ना तू कर, मी सांगतो म्हणून तू करायलाच हवंय, यांना मला दाखवून द्यायचंय. आणि एवढ्या रात्रीमध्येच तिला उठवलं. 4-5 महिला, 4-5 पुरुष, माझे गुरु बोले, जा संगमामध्ये स्नान कर, 5 डुबक्या मार. तिने 5 डुबक्या मारल्या. एक माझ्या गुरूंनी एक नारळ घेतला, तिच्या अंगावरनं उतरला आणि गुरुदेव दत्त असं म्हणले. नारळ उतरला, गुरुदेव दत्त म्हणला. 5 मिनिटात बाईचा विटाळ थांबला. सत्य बरं काही सत्य. 5 मिनिटामध्ये बाईच्या जी स्त्री होती, जी महिला होती, तिच्या अंगावरनं जी जात होती ते थांबलं. म्हणजे बघा काय माझ्या गुरूंनी ती लीला. चमत्कार काय असं नाही, हे डाव्या हाताचे खेळ आहेत. माझ्या गुरूंची भक्ती तेवढी श्रेष्ठ होती हो. आणि तिच्या अंगावरनं नारळ उतारला, डोक्यावरनं तिला डुबकी मारायला लावली आणि बोलले, कपडे चेंज कर आणि भात शिजव. आणि त्या पद्धतीने तिने गेले, भात शिजवला. पहिलं माझ्या गुरूंना वाढलं, संभाजी बाबांना वाढलं आणि जा बोलले, महाराजांना नैवेद्य दाखव. आता ते काय आपल्याला माहित नाही, पहिलं महाराजांना नैवेद्य नाही दाखायला म्हणजे महाराजांना नैवेद्य नाही दाखवला तिने, म्हणजे माझ्या गुरूंनी नाही सांगितलं तिला. पण पहिलं आमच्या गुरु शिष्यांना दाखव, म्हणजे यांना सगळ्यांना मला दाखवायचंय, आम्ही मरतोय का जगतोय का, आम्हाला पाप लागतंय का दत्त महाराज आमच्यावर कोपतायत, ते मला पाहिजे बोलले. आणि मग दत्तात्रय भगवानांना नैवेद्य दाखव. काय अधिकार होतो, काय मोठा अधिकार. आणि संभाजी बाबांनी ते अन्न खाल्लं, माझ्या गुरूंनी अन्न खाल्लं, दत्तात्रय भगवानांना ते अन्न दाखवलं. आता आपल्याला काय डोळ्याने दिसणार नाही, माझ्या गुरूंलाच माहिती ते. दत्तात्रय भगवानांनी पण अन्न ग्रहण केलं असेल. अहो तुमच्या श्रद्धेला आणि भावभक्तीला लय महत्व आहे. काय तळमळ त्या स्त्रीची. कारण ती बोलली, महाराज मी दत्तगुरूंची भक्त होती. ती काय पुरुषच लागतो का? असं नसतं हो. मला सर्वात जास्त महिलेची भक्ती सगळ्यात श्रेष्ठ मानली गेलेली आहे. पुरुषाला काय पडलेलं नसतं. मी आतापर्यंत बघतो ना, महिलांना खूप चिंता असते, महाराज कसं होईल माझ्या प्रपंचाचं, माझ्या नवऱ्याचं कसं होईल, माझ्या फॅमिलीचं, माझ्या मुलाबाळांचं, तिलाच चिंता. आणि बाकीचे पुरुष अहंकारामध्ये जातात, छे आपण नाही जात तिथे, आपण नाही जात इकडे, मग भिका मागा बाबांनो. म्हणून तिला आई असं म्हटलं गेलेलं आहे बाबांनो, लक्षात ठेवा. आणि तीच तळमळ माझ्या गुरूंनी पाहिली. हिची दत्त महाराजांवर प्रचंड भक्ती आहे. ते तुम्ही नका करू बरं का तसं, तर त्यांचा अधिकार होता तो. ते का तुमचा आमचा अधिकार आहे का? तो आपला अधिकार नाही आहे. तो अधिकार फक्त माझ्या गुरूंना दत्त महाराजांनी दिलेला अधिकार आहे तो. नाही तर आम्ही करायला जायचो आणि भलतंच काय व्हायचं बाबांनो. कारण जो अधिकारी पुरुष आहे तोच करू शकतो, त्यालाच तो काय आदेश आला असेल त्यावेळेस.
त्यांना ते संकेत यायचे माझ्या गुरूंना. माझे गुरु तर पार नाकापासून केसापर्यंत भविष्य सांगतायत. त्यांना आदेश येतात दत्त महाराजांचे. आणि बघ ते त्या पद्धतीने माझ्या गुरूंनी सांगितल्या पद्धतीने माझ्या गुरूंनी अन्नग्रहण केलं, दत्त महाराजांनी अन्नग्रहण केलं. असंच समजा केलंच ना. दत्त महाराजांना दाखवलं म्हणजे ते काय आपल्या डोळ्यात थोडी दिसणारे महाराज खात आहेत. अहो ती शक्ती तेवढी मोठी आहे ना, दिसत नाही, अदृश्य शक्ती आहे. आपल्या डोळ्यासमोर काय आपली तेवढी पात्रता नाही ना. आपण गेलो लगेच तिथं तर्कवितर्क मनात कपट भावना उभी राहिली गाणगापूरमध्ये. कसे महाराज दिसतील तुम्हा आम्हाला? महाराजांना त्या गोष्टी आवडत नाही आपल्या. का महाराज फक्त प्रेम आणि भावभक्ती पाहतात. आणि आम्ही लगेच एवढे परमभक्त होतो, स्वतःला मोठे श्रेष्ठ भक्त समजायला लागतो आणि दुसऱ्यांना नाव ठेवायला लागतो, निंदा करायला लागतो. हे काय आपले गुरु आपल्याला शिकवत नसतात. आपणच तर्कवितर्क लावतो आणि स्वतःला स्वयंभू समजायला लागतो आणि इतरांना नावं ठेवायला लागतं. पण कोणाची किती मोठी भक्ती आहे तुम्हा आम्हाला कसं कळणार हो? मग महिलांना कधी कमी समजू नका तुम्ही. आणि त्यावेळेस माझ्या गुरूंनी सांगितलं, कोणाला काय झालं का रे बाबांनो? आणि माझ्या गुरूंनी बघा जेव्हा अन्न ग्रहण केलं सगळ्यांना खायला लावलं ते अन्न. सगळ्यांनी ते अन्न ग्रहण केलं. सर्वांनी अन्न ग्रहण केलं, सगळ्यांनी खाल्लं, पोटभर ढेकर दिला चांगला. ताटं भरू भरू ती खिचडी खाली. कारण की सगळ्यांनी पाहिलं ना. म्हणजे काही लोक असतात ना, खोडील लोक पण असतात त्याच्यामध्ये यात्रेमध्ये. आणि काही लोक ज्या महिला होत्या त्या, खरंच तुझ्या अंगावरनं बंद झालं का ग? खरंच तुझ्या अंगावरनं बंद झालं का ग? अरे का ग काय करती? खरंच बंद झालं. तिने सांगितलं. तुला काय खोटं वाटतंय का? का प्रूफ दाखवायचं आता तुला? काय बोलली? सत्य आहे सगळं. 5 मिनिटामध्ये तो विटाळ थांबला. 5 मिनिटं अंगावरनं जायचंच बंद झालं. दाखवलं त्या महिलांना, 4-5 महिलांना दाखवलं. आणि सगळ्यांनी तोंडात बोटं घातले. काय धनाजी बाबाची ताकद आहे. कारण दत्तात्रय महाराजच करतात सगळं. कारण त्यांचा कॉन्टॅक्ट आहे हो. आणि हे जे मी बोलतोय ना, मी माझ्या गुरूंचा चरणाचा दास आहे. आणि माझ्या गुरूंनीही मला अनुभूती सांगितली. म्हणून बोलले, बघ बेटा विटाळ ठीक आहे, तुम्ही देवाचं दर्शन घ्या, नाही असं नाही आहे. पण काय कोणाची कशी वेळ येईल गॅरंटी नाही. ज्यावेळेस आपण यात्रेत जातो, यात्रेत गेलं, मी बोलत नाही तुम्ही गाभाऱ्यात जाऊन दर्शन घ्या. पण प्रत्येक महिलेने, माझ्या गुरूंनी सांगितलेले शब्द सांगतो मी, प्रत्येक महिलेने बाहेरनं दर्शन घ्यावं, गाभाऱ्यात जाऊ नये. जर आपल्याला त्याची अडचण वाटत असेल, प्रत्येक महिलेला माहिती असेल त्या गोष्टी, तिला तिची अडचण वाटत असेल तर तिने बाहेरनं दर्शन घ्यावं. कारण आपल्या हिंदू सनातन धर्मानुसार वागावं, हे असे माझे गुरु म्हणाले मला त्यावेळेस. काय कोणाची वेळ कशी येईल, हा मानव देह, नाशवंत देह, कधी गळून पडेल याची गॅरंटी नाही. म्हणून तीर्थक्षेत्री गेला अशी जर अडचण आली तर नाराज व्हायचं नाही, घाबरत जायचं नाही. मंदिराच्या लांबूनच तिथून देवाला हात जोडायचे. का देवाचं मुख पाहिल्यानेच आपल्याला बरं वाटतं का? अहो त्या भूमीत गेलं तरी चैतन्य आहे, तिथं भूमीत पाऊल ठेवला तरी पुण्य लाभलं जातं आपल्याला. का महाराजांनी तप केलंय तिथे, अनेक वर्ष महाराजांनी तिथं कार्य केलंय. महाराज कोण? नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, त्यांनीच तर गाणगापूरमध्ये अनेक काळ काढला. तेच दत्तात्रय भगवान. आणि म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज. वेगळं काय नाहीये, फक्त तुमचा आमचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. अशा काय घटना असतात. म्हणून त्यावेळेस माझ्या गुरूंनी सांगितलं, कुठलीही महिला असू दे, ज्यावेळेस तुम्हाला तीर्थक्षेत्री अडचण आली त्यावेळेस कुठल्या कोपऱ्या बिपऱ्यात बसण्यापेक्षा लांबून देवाचं दर्शन घ्या. आणि एवढं काय घाबरायचं कारण नाही आहे. काय कोप होईल, मग आमच्या घरादारावर काय संकट येईल, असं काही नसतं. हे काही लोकांनी तो डोक्यात भ्रम घालून दिला आणि महिलांना घाबरून ठेवलं आहे. आलं का लक्षामध्ये? पण महिलेने नियम पाळायला पाहिजे. 4 दिवस तिने आराम करावा, कुठलं काम करू नये आणि शांत बसून राहावं. काही चिंता करायची गरज नाही. आलं का लक्षामध्ये? माझ्या गुरूंनी हे पण सांगितलं. कारण बघा, ते माझ्या गुरूंनी त्यावेळेस ती लीला करून दाखवली, तो चमत्कार करून दाखवला. म्हणजे महिला किती श्रेष्ठ आहे हे करून दाखवलं आहे. कारण की बघा, संन्यासी असो, योगी असो, देव असो, सर्वसामान्य माणूस असो, अहो विटाळातनंच जन्म घेतो ना तो. का वेगळं काय आहे त्याच्यामध्ये मला सांगा?
सत्य आहे का नाही याच्यात काय तीळ मात्र कोणी संशय आणू नका, हे सत्य आहे. आणि बघा प्रत्येकदा आईचा तो विटाळ कधी धरू नये. आई आहे ना, जगन्माता आहे ना ती, का तिचा विटाळ धरताय? हा ठीक आहे बाबा, प्रत्येक ते असतं, काम गेलं कटाळाने आणि घर गेलं विटाळाने, पण प्रत्येकाने आपल्या पात्रतेनुसार राहावं. आणि ते अधिकारी पुरुषच करून दाखवतात. जर जो हे नियम पाळत असेल त्यांनी नियम पाळावे. फक्त देवघरात जाऊ नये, अन्न शिजू नये, कारण की प्रत्येक काही साधू संतांना आवडतं, काय आवडत नाही. कारण अध्यात्म मार्गानुसार बोलतोय मी बरं का. बाकी वैज्ञानिक जीवनात तुम्ही मोकळा आहात, तुम्ही तुमच्या पद्धतीने वागू शकता, पण जे अध्यात्म मार्गात आहेत त्यांनी या गोष्टी पाळाव्यात. 4 दिवस पाळावे, 5व्या दिवशी डोक्यावर पाणी घेऊन तुम्ही तुमचं अध्यात्म करू शकता. पण स्त्रीसारखी भक्ती या जगात कोणाचीच असू शकत नाही. हे 100% माझ्या गुरूंनी मला सांगितलेली गोष्ट. जे स्त्रीला, महिला अशी असते तिला लवकर शक्ती प्राप्त होते, हे माझ्या गुरूंचं म्हणणं आहे मुखातलं, पुरुषापेक्षा लवकर. आता ते काय माझे गुरु बोलले ते सत्यच असणार आहे, का ती एकाग्रतेने सेवा करते. एवढंच काय, महिला निंदा जास्त करते त्याच्यामुळं मागे राहते. एकदा 4 बाया बसल्या का बसल्या पाट्या वाटत. असं का नका करू माता भगिनींनो. माझं एकच मत आहे, तुमची भक्ती खूप श्रेष्ठ आहे, पण बोलतात ना कुठेतरी जागा चुकता तुम्ही, असं करू नका. खूप स्वामी महाराजांची शक्ती तुमच्या मागं आहे, पण ती बाहेर काढा तुम्ही साधनेतनं आणि नामातनं. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, काय चिंता करू नका, काय घाबरायचं कारण नाही आहे. अडचण आली, आता मी माझ्या गुरूंचा अनुभव सांगितला, दत्त महाराजांनी लीला करून दाखवली, माझ्या गुरूंनी अन्न ग्रहण केलं, त्यांच्या गुरूंनी अन्न ग्रहण केलं, दत्तात्रय भगवानांना स्वतः वाढलं तिथे, म्हणजे नैवेद्य दाखवला, अनेक भाविकांनी ते अन्न ग्रहण केलं. कोणाला काय झालं? सगळे ठणठणीत मस्तपैकी. सकाळी उठून सगळ्यांनी संगमामध्ये, त्या बाई सगळ्यांनी संगमामध्ये आंघोळी केल्या आणि डायरेक्ट मंदिरात दर्शनाला. 11 प्रदक्षिणा मारल्या, औदुंबरला 11 प्रदक्षिणा मारल्या, मंदिरात जाऊन 11 प्रदक्षिणा महाराजांना मारल्या, 1 दिवस तिथं मुक्काम केला आणि तिथून परत रिटर्न यात्रा. हे असे शक्तीचे अनुभव असतात, एवढं लक्षात ठेवा. म्हणून असं काय नाही आहे, तुम्ही देवाचं दर्शन घेऊ शकता, फक्त लांबून घ्या, स्वच्छ राहा, आंघोळ करा, डोक्यावरनं आंघोळ करा आणि लांबून दर्शन घ्या. काही होत नाही, चिंता करायची काही गरज नाही, फक्त गाभाऱ्यात जाऊ नका, लांबून दर्शन घ्या. कारण की आपली अध्यात्म सनातन संस्कृती प्रत्येकाने पाळायलाच हवी, कारण की आपला हिंदू सनातन धर्म हा श्रेष्ठ मानला गेलेला आहे. आलं लक्षामध्ये? श्री स्वामी समर्थ. महाराज, आणखीन एक प्रश्न आहे. विटाळामध्ये देवाचं दर्शन देवाचे नामस्मरण केले तर चालेल का? यावर सविस्तर माहिती द्या. ठीक आहे, काय हरकत नाही, याच्यावर पण मी सांगतो तुम्हाला. आता तर मी गाणगापूरचा अनुभव सांगितला तुम्हाला. आता नामाबद्दल तुमचा प्रश्न आहे. बघा, कुठल्याही महिलेला ज्यावेळी अडचण आली, घाबरायचं कारण नाही. तुम्ही देवाचं नाम घेऊ शकता, नामाला बंधन नसतं. हे कायमस्वरूपी प्रत्येक महिलेने लक्षात ठेवायचं. कारण की कुठल्याही शास्त्रामध्ये असं दिलेलं नाही आहे ज्या स्त्रीला अडचण येते मग तिने नाम घ्यायचं नाही. काही लोक महिलांना घाबरून ठेवतात. काही जे काय असे बाबा विबा असतात त्या लोकांनी, या इतर काही लोकांनी महिलांच्या डोक्यामध्ये असं घालून दिलेलं आहे, बाबा अडचण आल्यावरती नाम घेऊ नका, मग ते असं होईल, तुमच्या घरात तसं होईल. असं काही नाही आहे. काही घाबरू नका, बिंदास नामस्मरण करा. उलट जेवढं जास्त तुम्ही विटाळात नाम घ्याल तेवढं तुमचं नाम महाराजांपर्यंत पोचाल. कारण की 4 दिवस तुम्ही खालीच असताना, 4 दिवस माणसाला कुठल्याही डोक्यामध्ये काय नसतं, फक्त नाम घ्या स्वामी महाराजांचं, आणि ते नाम 4 दिवसात तुमचं नाम इतकं होईल तर स्वामींपर्यंत ते नाम पोचलं जाईल तुमचं, त्या दत्तात्रय भगवानांपर्यंत तुमचं नाम पोचलं जाईल. त्याच्यामुळे तुम्ही चिंता करायची काही गरज नाही आहे. तुम्ही नाम घेऊ शकता, मग तो कुठलाही देव असू द्या. कारण की बघा, देवानी, मी काय सांगितलं तुम्हाला अगोदर, देवानी फक्त स्त्री आणि पुरुष घडवलाय, ते पण त्याच्यामध्ये लिंगभेद आहे. मेन महत्त्वाचं काय आहे, प्रत्येकामध्ये ब्रह्म अंश असतो, फक्त देवाने लिंगभेदाचा फरक केलेला आहे. त्याच्यामुळं काय घाबरायचं कारण नाही आहे. प्रत्येकाने
मग ती महिला असो किंवा पुरुष असो, पण महिलेचा प्रश्न आहे तर महिलांनी नाम तुम्ही घ्या आणि मनापासून श्रद्धेने नाम घ्या. असं काही नाही आणि काही घाबरायचं कारण नाही, चिंता करू नका. आलं लक्षामध्ये तुमच्या? बिंदास नाम घ्या. मग तुम्ही कुठेही गेलात या कुठेही बसलात, काम करताना तुम्ही जॉबला असाल या कुठेही असाल, तुम्हाला अडचण येऊ या ना येऊ, पण नाम सोडायचं नाही, काहीही होणार नाही. आणि ज्यांनी तुम्हाला घाबरलं असेल ते त्याला महाराज बघून घेतील, त्याची चिंता करू नका तुम्ही. आलं लक्षामध्ये? ते स्वामी महाराज घेते. बरेच लोक बोलतात, काही लोकांना महिलांनी गुरुचरित्र वाचू नये, महिलांनी नवनाथ भक्तिसार वाचू नये. अहो त्या महिलांनी हे करू नये ते करू नये. आणि अहो साक्षात दत्त महाराज आईच्या पोटी जन्माला आले. नृसिंह सरस्वती महाराज आपले आईच्याच पोटी जन्माला आले ना. श्रीपाद श्री वल्लभ स्वामी आईच्याच पोटी जन्माला आले ना. का वेगळं काय याच्यामध्ये? काय बोलावं आता? हे लोकांचा भ्रम आहे. अडभंगनाथ कोणाच्या पोटी जन्माला आले? आईच्याच पोटी जन्माला आले ना. अहो असं काही नसतं. गोपीचंदनाथ आपले, भर्तरीनाथ नाही आले आईच्या पोटी जन्माला, पण गोपीचंदनाथ तर आईच्या पोटी जन्माला आले. मीननाथ बोला, अहो हे महायोगी झालेले आहेत, ब्रह्मस्वरूप आहेत. प्रत्येक जण विटाळातनंच जन्माला येतो आणि त्याच देवाचं आपल्याला नाम घ्यायचंय. अनुसूया मातेचा तर तुम्ही महिमा ऐकलाच आहे ना. मग याचा विचार करून चला ना. संसारामधूनच परमार्थ केला ना. आखे देव शरण होते त्यांना. म्हणून स्त्री खूप श्रेष्ठ मानली गेलेली आहे, जगत जननी बोललं गेलेलं आहे. पती कधी धर्मानुसार आचरण असेल तर, प्रत्येक स्त्रीचं बोलत नाही आहे मी. काही आस्तिक असतात, काही नास्तिक असतात. पुरुषांसारखीच अवस्था आहे आता महिलांची पण कुठलीही महिला असू दे, नास्तिक किंवा आस्तिक असो, तुम्ही ज्याचा भाव आहे त्यांनी देवाचं नाम घेऊ शकता. बाकीची उपासनेबद्दल मी नाही सांगणार, पण नामाबद्दल 100% नामाला बंधन नसतं. तुम्ही नाम घ्या, काही होणार नाही. बिंदा श्री स्वामी समर्थ किंवा शिव गोरक्षण चालता बोलता नाम घ्या. ठीक आहे? श्री स्वामी समर्थ. महाराज खूप छान माहिती दिली, खूप छान समजून सांगितलं. अशीच आम्हाला तुमची कृपा आशीर्वाद असू द्या आणि इथून पुढेही आम्हाला असंच प्रेरणा देत राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ठीक आहे, काय हरकत नाही. बघा आशीर्वाद देणारा मी कोण नाही आहे. आशीर्वाद तर महाराजच देणार तुम्हाला सगळ्यांना. मी फक्त निमित्त मात्र आहे. त्यांच्याच बळावर या गादीवर बसलेलं आहे आणि माझ्या गुरुकृपेने. म्हणून ही प्रेरणा जे काय माझ्या मुखातनं माझे स्वामी महाराज माझे गुरु वधून घेत आहेत, हे तुमच्यापर्यंत मी पोचवायचं काम करतो आहे. आणि स्वामीचरणी मी हीच प्रार्थना करत, स्वामी महाराज सगळ्यांना सद्बुद्धी द्या, चांगली बुद्धी द्या, सगळ्यांवर कृपादृष्टी असू द्या, सगळ्यांचे विचार चांगले होऊ द्या आणि तुमची सेवा आणि तुमचं नाम घेऊ द्या. आज ही स्वामीचरणी मी प्रार्थना करेल. आणि सगळ्यांच्या घरात सुख शांती लक्ष्मी समृद्धी राहो, ही स्वामीचरणी प्रार्थना. आतापुरतं सगळ्यांना एवढंच. श्री स्वामी समर्थ. शिव गोरक्ष आदेश.